आज मंगळवार 12 ऑगस्ट आहे आणि सकाळचे 7 वाजले आहेत. चला पाहूया आजच्या राष्ट्रीय बातम्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत स्पष्ट केले की जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्संचयनाबाबत सध्या कोणताही प्रस्ताव नाही, कारण ती आर्थिकदृष्ट्या शाश्वत नाही. पाकिस्तानने भारतीय राजनैत्यांना इस्लामाबादमध्ये त्रास देत स्थानिक वृत्तपत्रांचा पुरवठा अडवला आहे. ही कारवाई ऑपरेशन सिंदूरनंतर झाली असल्याचे मानले जात आहे. 2022मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या यासीन मलिकला NIAने फाशीची शिक्षा मागितली असून दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आहे. सरकार अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट आणि प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची उत्पन्न सीमा वाढवण्याचा विचार करत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांनी सहकारी संस्थांसाठी निवडणुकांसाठी EVM वापरण्याचा प्रस्ताव मांडला असून यंत्रणा विकसित करण्यावर चर्चा सुरू आहे. तलाक ए हसन या मुस्लिम घटस्फोटाच्या प्रकाराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात 19 नोव्हेंबरपासून सुनावणी होणार आहे.